हेलो एवरीवन, वेलकम टू योर क्लास योर फ्यूचर यूट्यूब चैनल। आज हम पढ़ेंगे 8वीं कक्षा हिंदी विषय पाठ 3 मेरा देश मेरी माँ। इस पाठ का व्याकरण भाग। इस पाठ के प्रश्नोत्तर को मैंने भाग पहले में लिया था और वह वीडियो ऑलरेडी मैंने अपलोड कर लिया है। अगर अभी तक आपने उस वीडियो को नहीं देखा है तो उस वीडियो का लिंक आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगा। तो चलिए अभी हम डिस्कस करेंगे मेरा देश मेरी माँ का व्याकरण भाग। ಇಂದು ನಾವೇನಂತಂದರೆ ಪಾಠ 3 ನನ್ನ ದೇಶ ನನ್ನ ತಾಯಿ ಈ ಒಂದು ಪಾಠದ ಒಂದು ವ್ಯಾಕರಣ ಭಾಗವನ್ನು ನೋಡೋಣ್ರಿ। ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ನಾವೇನಂತಂದರೆ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರವನ್ನು ಭಾಗ 1ರಲ್ಲಿ ನೋಡಾಯಿತು। ಆ ವಿಡಿಯೋ ಈಗಾಗಲೇ ಏನಂತಂದರೆ ನಾನು ಚಾನಲಲ್ಲಿ ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ। ಇಲ್ಲಿಯವರೆಗೂ ಒಂದು ವೇಳೆ ನೀವು ಆ ವಿಡಿಯೋ ನೋಡದೇ ಇದ್ದರೆ ಆ ಒಂದು ವಿಡಿಯೋನ ಲಿಂಕ್ ತಮಗೆ ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಬಾಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ನೀಡಲಾಗಿದೆ, ನೀವು ನೋಡ್ಕೊಳ್ಬೋದು, ಸರಿನಾ। तो चलिए बढ़ेंगे। मेन प्रश्न नंबर 3, उदाहरण के अनुसार विरोधार्थक शब्द लिखिए। ಉದಾಹರಣೆಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ विरुद्धार्थक ಪದಗಳನ್ನು बरेरी। उदाहरण है अच्छा और इसका विरोधार्थक शब्द है बुरा। ಉದಾಹರಣೆ ಏನಿದೆ, ಒಳ್ಳೆಯದು, ಅದಕ್ಕೆ ವಿರುದ್ಧವಾಗಿರುವ ಪದ ಕೆಟ್ಟದ್ದು। ठीक है, आगे बढ़ेंगे। पहला है बड़ा, और बड़ा यानी कि जो आकार में बड़ा होता है ना वो, और इसका ವಿರುದ್ಧಾರ್ಥಕ ಆಯೇಗಾ ಛೋಟಾ। ಬಡ ಅಂದರೆ ದೊಡ್ಡದ್ದು, ಅದಕ್ಕೆ ವಿರುದ್ಧವಾಗಿರುವುದು ಚಿಕ್ಕದ್ದು ಅಥವಾ ಸಣ್ಣದ್ದು। दूसरा है आगे, इसका विरुद्धार्थक है पीछे। ಎರಡನೇದು ಆಗೆ ಅಂದರೆ ಮುಂದೆ, ಇದರ ವಿರುದ್ಧಾರ್ಥಕ ಪೀछे ಅಂದರೆ ಹಿಂದೆ। तीसरा है दोस्त, और इसका विरुद्धार्थक होगा दुश्मन। सो तीसरा है ಮೂರನೇದೇನಿದೆ ದೋಸ್ತ್ ಅಂದರೆ ಮಿತ್ರ। ಸೊ ಮಿತ್ರನಿಗೆ ವಿರುದ್ಧವಾಗಿರುವಂಥವನು ಶತ್ರು, ದುಶ್ಮನ್ यानी कि शत्रु। ओकेना। नाಲ್ಕನೇದಿದೆ भेद्य, और इसका विरुद्ध होगा अभेद्य। भेद्य अभेद्य। भेद्य ಅಂದರೆ ಯಾವುದನ್ನು ಭೇದಿಸಲು ಸಾಧ್ಯವಿದೆ, ಅಭೇದ್ಯ ಅಂತಂದರೆ ನಾವು ಯಾವುದು ಭೇದಿಸಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ। ठीक है, तो ये हो गए हमारे विरुद्धार्थक शब्द। आगे बढ़ेंगे। मेन प्रश्न नंबर 4, उदाहरण के अनुसार स्त्रीलिंग एक वचन के बहुवचन रूप लिखिए। ई की जगह इया लिखने से स्त्रीलिंग एक वचन का बहुवचन रूप बनता है। बदलते रूप को समझिए। उदाहरण है तैयारी, अंत में क्या आया है ई, बड़ी ई। तो इस ई की जगह पर हमें क्या लिखना है, यहाँ पर इया। तो तैयारी हो गई तैयारियाँ। इसी प्रकार हमें बाकी के जो प्रश्न हमें दिए हैं, जो शब्द जो स्त्रीलिंग रूप दिया है एक वचन का, उसे हमें इया लगा के बहुवचन में उसे बदलना है। ठीक है। सो ನಾಲ್ಕನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಏನಿದೆ ರೀ, ಉದಾಹರಣೆಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗದಲ್ಲಿರುವಂತಹ ಏಕವಚನದ ಒಂದು ಶಬ್ದಗಳನ್ನು ಏನು ಮಾಡಬೇಕ್ರಿ, ನಾವು ಬಹುವಚನದಲ್ಲಿ ನಾವುಗಳನ್ನು ಬದಲಾಯಿಸಬೇಕು, ಹೌದಾ। ಸೊ ಈ ಒಂದು ಶಬ್ದಗಳೇನು ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರಲ್ಲ, ಇವುಗಳ ಅಂತ್ಯದಲ್ಲಿ ಏನಂತಂದರೆ ಈ ಈಶ್ವರದ್ದು ಒಂದು ಏನಂತಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಮಾತ್ರೆ ಬರುತ್ತೆ। ಆ ಒಂದು ಈ ಬದಲಾಗಿ ನಾವೇನು ಹಚ್ಚಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಇಯಾ ಹಚ್ಚಿ ಅಲ್ಲೇನಂತಂದರೆ ಏಕವಚನದಲ್ಲಿರುವಂತಹ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗವನ್ನು ಬಹುವಚನದಲ್ಲಿ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಅದನ್ನು ಬದಲಾಯಿಸಬೇಕು। ಇಲ್ಲಿ ಮೊದಲನೆಯ ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ಇದೆ ತಯ್ಯಾರಿ। ಸೊ ಇದಕ್ಕೆ ರೀಯನ್ನು ಈಯನ್ನು ತೆಗೆದಲ್ಲಿ ಇಯಾ ಅನ್ನು ಹಚ್ಚಿದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ ರೀ, ಅದು ತಯ್ಯಾರಿಯಾ। ಓಕೆ, तैयारी ಅಂದರೆ ಸಿದ್ಧತೆ, तैयारियाँ ಅಂದರೆ सिद्धतेಗಳು। ठीक है, आगे बढ़ेंगे। पहला है छुट्टी, और इसका बहुवचन होगा
छुट्टियाँ. ठीक है. सो ಮೊದಲನೇದಿದೆ ರಜೆ. ರಜೆಯ ಒಂದು ಬಹುವಚನ ರಜೆಗಳು. दूसरा है गोली, और ई की जगह पे हमें इया लगाए तो ये बन जाएगा गोलियाँ. ಎರಡನೇದೇನಿದೆ ಇಲ್ಲಿ ಗುಂಡು, ಗುಂಡುಗಳು. तीसरा है रोटी. टी की जगह पे ई की जगह पे हमें इया लगाए तो ये बन गया रोटियाँ. रोटी, रोटी ಅಂದರೆ ರೊಟ್ಟಿ, ರೊಟ್ಟಿ, ರೊಟ್ಟಿಗಳು. चौथा है लाठी. ई की जगह पे इया लगाए तो लाठियाँ. ओके. लाठी ಅಂದರೆ ಬಡಿಗೆ, ಬಡಿಗೆಗಳು. पांचवा है खिड़की. ई की जगह पे इया, खिड़कियाँ. इनली खिड़की इದ್ದೇನಾಗುತ್ತೆ खिड़कियाँ. ಕಿಟಕಿ, ಕಿಟಕಿಗಳು. और छठा है जिम्मेदारी. री ई की जगह पे इया, जिम्मेदारियाँ. ओके. जवाबदारी, जवाबदारिಗಳು. छुट्टी, छुट्टियाँ. गोली, गोलियाँ. रोटी, रोटियाँ. लाठी, लाठियाँ. खिड़की, खिड़कियाँ. जिम्मेदारी, जिम्मेदारियाँ. ठीक है. आगे बढ़ेंगे. प्रश्न नंबर 5वां, नमूने के अनुसार शब्द बनाइए. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಏನು ನಮಗೆ ಒಂದು ನಮೂನೆಯನ್ನು, ಒಂದು ಮಾದರಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ಮಾದರಿಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಬೇರೆ ಶಬ್ದಗಳನ್ನು ನಾವಿಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕು. ಉದಾಹರಣೆಗೆ ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಮಾಲಿಕ್, मालकिन. उदाहरण में क्या है, मालिक, मालकिन. मालिक क्या है जी? हाँ, यह पुल्लिंग है, तो मालकिन हो गया स्त्रीलिंग. तो यहाँ पर बाकी के जो शब्द है धोबी, बाघ, माली, साथी, तेली, हाँ, यह सभी शब्द क्या है जी? यह सभी शब्द पुल्लिंग के हैं. तो इन्हें हमें क्या करना है, स्त्रीलिंग में हमें इसे ಬದಲ್ನಾ ಹೇ. ठीक है. ಇಲ್ಲಿ ಏನು ಕೊಟ್ಟಿದೆ, ನಮ್ಗೆ ಪುಲ್ಲಿಂಗದ ಒಂದು ಶಬ್ದಗಳ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ ಮಾಲಿಕ್, ಧೋಬಿ, ಬಾಘ್, ಮಾಲಿ, ಸಾಥಿ, ತೇಲಿ ಇವೆಲ್ಲ ಏನು ಅಂತಂದರೆ ಇವು ಪುಲ್ಲಿಂಗದ ಶಬ್ದಗಳಲ್ಲಿ. ಓಕೆನಾ. ಇವುಗಳನ್ನು ನಾವು ಸ್ತ್ರೀಲಿಂಗದಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕು. ಮಾಲಿಕ್, मालकिन. ओके. तो पहला हो गया धोबी. धोबी का स्त्रीलिंग हो गया धोबिन. अगस, अगसी. ಹೌದಾ. नेक्स्ट आ गया बाघ. बाघ, बाघ ಅಂದರೆ ಗಂಡು ಹುಲಿ. ಬಾಘಿನ್, ಹೆಣ್ಣು ಹುಲಿ. ಮಾಲಿ ಅಂದರೆ ತೋಟದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋನು. ಮಾಲಿನ್, ತೋಟದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವವಳು. ಸಾಥಿ, साथी ಜೊತೆಗಾರ. साथी का स्त्रीलिंग हो गया साथिन, ಜೊತೆಗಾರ್ತಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ತೇಲಿ, ಗಾಣಿಗ, ತೇಲಿನ್, ಗಾಣಿಗೆಯವಳು. ठीक है. धोबी, धोबिन. बाघ, बाघिन. माली, मालिन. हाथ, साथी, साथिन. तेली, तेलिन. ओके. आगे बढ़ेंगे. प्रश्न नंबर 6, नमूने के अनुसार अन्य वचन शब्द बनाइए. ठीक है. ಇಲ್ಲೇನು ಮಾಡಬೇಕ್ರಿ, ನಾವು ಉದಾಹರಣೆಗೆ ಮಾದರಿಯಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಂತೆ ಅನ್ಯ ವಚನದ ಒಂದು ರೂಪವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಬರೆಯಬೇಕು. ಅಂದರೆ ಅವರು ಏಕವಚನದಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬಹುವಚನದಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕು. ಸರಿನಾ. उदाहरण है परीक्षा. यह परीक्षा क्या है, यह एक वचन का शब्द है. तो यहाँ पर वो वचन बदल के क्या हो गया, परीक्षाएं, बहुवचन में. ठीक है. उसी प्रकार देखिए माला, शाखा, कविता, पत्रिका, रेखा. तो ये शब्द देखने के बाद हमें पता चलता है कि यह सारे शब्द जो है वो एक वचन में है. ಇವೆಲ್ಲ ಶಬ್ದಗಳೇನದವ್ರಿ, ಮಾಲಾ, ಶಾಖಾ, ಕವಿತಾ, ಪತ್ರಿಕಾ, ರೇಖಾ ಇವೆಲ್ಲ ಏನದವ, ಇವೆಲ್ಲ ಏಕವಚನದ ಶಬ್ದಗಳು. तो हमें इन्हें क्या करना है जी, डायरेक्टली हमें इन्हें बहुवचन में परिवर्तित करना है. ಇವುಗಳನ್ನು ನಾವು ಬಹುವಚನದಲ್ಲಿ ಬದಲಾಯಿಸಬೇಕು. तो पहला है माला. माला, ಮಾಲಾಯೇ. ಮಾಲಾ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ, ಹಾರ. ಹೌದಲ್ಲ, ಹಾರಗಳು. दूसरा है शाखा. शाखा,
ಶಾಖಾಯೆ, ಶಾಖೆ ಶಾಖೆಗಳು. तीसरा है कविता, कविताएं, कविते कवितेಗಳು. नेक्स्ट है पत्रिका, पत्रिकाएं, पत्रिके पत्रिकेಗಳು. पांचवा है रेखा, रेखे, तो इसका अन्य वचन होगा रेखाएं, रेखेಗಳು. माला, मालाएं, शाखा, शाखाएं, कविता, कविताएं, पत्रिका, पत्रिकाएं, रेखा, रेखाएं. सातवां प्रश्न है इन शब्दों का वाक्य में प्रयोग कीजिए. उदाहरण दीवार, इस दीवार का रंग सफ़ेद है. ಅಂದರೆ ಕೆಳಗಿನ ಒಂದು ಶಬ್ದಗಳನ್ನು ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಪ್ರಯೋಗ ಮಾಡಬೇಕು. ಉದಾಹರಣೆ ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ? ದೀವಾರ್, ದೀವಾರ್ ಅಂದರೆ ಗೋಡೆ. ಇಸ್ ದೀವಾರ್ ಕಾ ರಂಗ್ ಸಫೇದ್ ಹೇ ಅಂದರೆ ಈ ಗೋಡೆಯ ಬಣ್ಣ ಬಿಳಿಯಾಗಿದೆ. इसी प्रकार हमें छुट्टी, वातावरण, प्रणाम, आसान, गोली, अस्पताल, इन सभी शब्दों को अपने वाक्यों में प्रयोग करना है. सो बन्नी नोडोಣ ಒಂದೊಂದಾಗಿ. पहला है छुट्टी ಅಂದರೆ रजे, तो इसका वाक्य होगा मेजर छुट्टी पर अपने घर आए थे. रजे, रजे ಅಂದರೆ ರಜೆ, ಇದನ್ನು ಪ್ರಯೋಗ ಮಾಡಿದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ? ಮೇಜರ್ ಅವರು ರಜೆಯಲ್ಲಿ ತನ್ನ ಮನೆಗೆ ಬಂದಿದ್ದರು. दूसरा है वातावरण, वातावरण, और इसका वाक्य होगा मेरे गांव में हर तरफ शांति का वातावरण है. ನನ್ನ ಊರಿನಲ್ಲಿ ಹರ್ ತರಫ್ ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ಕಡೆಗೆ, ಎಲ್ಲೆಡೆಗೆ ಏನಂತಂದರೆ ಶಾಂತಿಯುತವಾದಂತಹ ವಾತಾವರಣವಿದೆ. मैंने यहाँ पर मेरे गांव लिया है, आप चाहे तो मेरे शहर ले सकते, मेरा घर ले सकते, मेरी गली ले सकते, मेरा देश ले सकते, कुछ भी लिख सकते हैं. ठीक है. ಹಾಂ, ನೀವು ಬೇಕಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನಾನು ನನ್ನ ಊರು ಅಂತ ತೊಗೊಂಡಿದ್ದೀನಿ, ನೀವು ನನ್ನ ಊರು ಬದಲಾಗಿ ನನ್ನ ಒಂದು ಓಣಿ ಅಂತ ತೊಗೊಳ್ಬಹುದು, ನನ್ನ ಒಂದು ನಗರ ಅಂತ ತೊಗೊಳ್ಬಹುದು, ನನ್ನ ರಾಜ್ಯ, ನನ್ನ ದೇಶ. ಓಕೆನಾ? ಈ ರೀತಿಯಾಗಿ ನೀವು ಅಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಒಂದು ಸ್ಥಳಗಳ ಪ್ರಯೋಗವನ್ನು ಮಾಡ್ಬೋದು. चलिए आगे बढ़ेंगे. प्रणाम ಅಂದರೆ ನಮಸ್ಕಾರ. माँ के पैरों को छूकर प्रणाम किया ಅಂದರೆ ತನ್ನ ತಾಯಿಯ ಪಾದಗಳಿಗೆ ಮುಟ್ಟಿ ನಮಸ್ಕರಿಸಿದನು. प्रणाम यानी नमस्कार. चौथा है आसान ಅಂದರೆ सुलभ. इसका उत्तर होगा ಹಿಂದಿ सीखना आसान है ಅಂದರೆ ಹಿಂದಿ ಕಲಿಯುವುದು ಏನಿದೆ ಇದು ಸುಲಭ, ಸರಳವಾದಂತಹ ಒಂದು ವಿಷಯ, ಕೆಲಸ. आगे जाएंगे. पांचवा है गोली ಅಂದರೆ गुंडू. उत्तर है या फिर वाक्य है मेजर ने अपने मातृभूमि की रक्षा के लिए अपनी प्राणों की भी परवाह न करते सीने पे ಗೋಲಿ ಖಾಯಿ. ಏನಂತ ಪ್ರಯೋಗ ಮಾಡ್ಬೋದ್ರಿ ಇಲ್ಲಿ? ಮೇಜರ್ ಅವರು ತನ್ನ ಮಾತೃಭೂಮಿ ರಕ್ಷಣೆಯ ಮಾಡುವ ಸಲುವಾಗಿ ತನ್ನ ಒಂದು ಜೀವದ ಏನಂತಂದರೆ ವಿಚಾರವನ್ನು ಮಾಡದೆ, ಪರ್ವಾಹ ಅಂದರೆ ಲೆಕ್ಕಿಸದೆ, ತನ್ನ ಒಂದು ಎದೆಯಲ್ಲಿ ಗುಂಡುಗಳನ್ನು ತಿಂದರು. छठा है अस्पताल, आस्पत्रे. मेजर को तुरंत अमृतसर के अस्पताल में लाया गया था. ಮೇಜರ್ ಅವರಿಗೆ ತಕ್ಷಣ ಏನಂತಂದರೆ ಒಂದು ಅಮೃತ್ಸರದ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದರು. 8वां प्रश्न है कन्नड़ या अंग्रेजी में अनुवाद कीजिए. कन्नड़ ಅಥವಾ ಇಂಗ್ಲಿಷ್ನಲ್ಲಿ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು? ಇಲ್ಲಿ ಅನುವಾದ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. चलिए देखेंगे. पहला है राष्ट्र रक्षा करना हमारा सबसे बड़ा कर्तव्य है. सो ಕನ್ನಡದಲ್ಲಾಗುತ್ತೆ ರಾಷ್ಟ್ರ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವುದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಆದ್ಯ
ಕರ್ತವ್ಯವಾಗಿದೆ. दूसरा है भारतीय परंपरा सीने पर गोली खाने की है, पीठ पर नहीं. इसका उत्तर है ಭಾರತೀಯ ಪರಂಪರೆಯು ಎದೆಯ ಮೇಲೆ ಗುಂಡು ತಿನ್ನುವುದು ಇದೇ ವಿನ ಬೆನ್ನಿನ ಮೇಲಲ್ಲ. तीसरा है युद्ध भीषण रूप से फैलता जा रहा था. ಕನ್ನಡದ ಅನುವಾದ, ಯುದ್ಧವು ಭೀಕರ ರೂಪದಲ್ಲಿ ಪಸರಿಸುತ್ತಾ ಹೋಗುತ್ತಿತ್ತು. चौथा है मेजर पर देशभक्ति का जोश पूरी तरह छाया हुआ था. ದೇಶಭಕ್ತಿಯು ಮೇಜರನನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಆವರಿಸಿತು. पांचवा है गोलियां आ आकर उनके सीने में घुसती रही. इसका उत्तर है ಗುಂಡುಗಳು ಬಂದು ಬಂದು ಅವರ ಎದೆಯಲ್ಲಿ ಸೇರುತ್ತಿದ್ದವು ಅಥವಾ ಅವರ ಎದೆಯನ್ನು ಸೀಳುತ್ತಿದ್ದವು. नेक्स्ट भाषा ज्ञान. ಇದರಲ್ಲಿ ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ? सर्वनाम. सर्वनाम है, इसे हम पढ़ेंगे. ठीक है. वाक्य में संज्ञा के बदले संयुक्त शब्द सर्वनाम, सॉरी नॉट संयुक्त, इट्स प्रयुक्त. प्रयुक्त शब्द सर्वनाम कहलाता है. सर्वनाम के प्रयोग से वाक्य सुंदर, सरल और संक्षिप्त लगते हैं. इनरी ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಪದದ ಬದಲಾಗಿ ಏನಂತಂದರೆ ಸರ್ವನಾಮ ಪದವನ್ನು ಸರ್ವನಾಮವನ್ನು ಏನಂತಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಬಳಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸರ್ವನಾಮದ ಬಳಕೆಯಿಂದ ಏನಾಗುತ್ತೆ ರೀ, ಇಲ್ಲಿ ವಾಕ್ಯಗಳು ಹೆಂಗಿರ್ತವೆ ಅಂತಂದರೆ ಸುಂದರವಾಗಿ, ಸರಳವಾಗಿ ಮತ್ತು ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾಗಿ ಏನಂತಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಕಾಣುಬರುತ್ತವೆ. ಸರ್ವನಾಮ ಕೆ ಭೇದ್. ಸರ್ವನಾಮದ ಪ್ರಕಾರಗಳು. ಪಹला है पुरुषवाचक सर्वनाम. ಮೊದಲನೇ दीदी पुरुषवाचक सर्वनाम. फिर इस पुरुषवाचक सर्वनाम में हम देखेंगे 3 प्रकार: उत्तम पुरुष, मध्यम पुरुष, अन्य पुरुष. ठीक है. ಈ ಪುರುಷವಾಚಕ ಸರ್ವನಾಮದಲ್ಲಿ ಏನು ಬರುತ್ತೆ? ಮಧ್ಯಮ ಪುರುಷ, ಉತ್ತಮ ಪುರುಷ, ಮಧ್ಯಮ ಪುರುಷ ಮತ್ತು ಅನ್ಯ ಪುರುಷ ಅಂತ ಬರುತ್ತೆ. तो उत्तम पुरुष मैं हम. ಉತ್ತಮ ಪುರುಷ ಅಂದರೆ ಏನ್ರಿ? ನಾನು, हम ನನ್ನದು, ನಮ್ಮದು, हम ನಮ್ಮದು. ಮಧ್ಯಮ ಪುರುಷ तू, तुम, आप. तू ನೀನು, तुम ನಿನ್ನದು, आप ನಿಮ್ಮದು. ಅನ್ಯ ಪುರುಷ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಮೂರನೆಯವರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. ಯಹ, ಯೇ, ವಹ, ವೆ. ಅದು, ಅವು, ಇದು, ಯು, ಅದು, ಅವು. ಓಕೆ. ಅವರು, ಇವರು. ಯಹ ಅಂದರೆ ಇದು, ಯೇ ಅಂತಂದರೆ ಯು ಅಥವಾ ಇವರು, ವಹ ಅಂದರೆ ಅದು, वे ಅಂತಂದರೆ ಅವರು, ಅವು. ओके. दूसरा है निजवाचक सर्वनाम, जैसे खुद, स्वयं, स्वतः आदि. ನಿಜವಾಚಕ ಸರ್ವನಾಮನಲ್ಲಿ ಏನು ಬರ್ತದೆ? ಸ್ವಂತದ್ದು, ತನ್ನದ್ದು. ಓಕೆ. ಸ್ವಯಂ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಬರುತ್ತೆ. तीसरा है निश्चयवाचक सर्वनाम, जैसे इसने, इन्होंने, उसने, उन्होंने, मैं, हम आदि. चौथा है अनिश्चयवाचक सर्वनाम. इसमें जैसे कोई, कुछ, कहीं, किसी आदि. यानी कि यहाँ पर कोई निश्चय बात नहीं रहती हो कि निश्चय से हम नहीं कह सकते, अनिश्चयवाचक रहता है. पांचवा है प्रश्नवाचक सर्वनाम, जैसे कौन, कहाँ, क्यों, किसमें, किससे, कैसे आदि आते हैं. संबंध छठा है संबंधवाचक सर्वनाम, जैसे कि जो, सो, त्यो, त्यो, जैसे तैसे, यहाँ तहाँ, ऐसे वैसे, जैसे तैसे, ऐसे. ओके. आदि शब्द यहाँ पर प्रयोग में लाए जाते हैं.
पूरक वाचन पढ़िए और लिखिए। आज से कई साल पहले तक लोग यही मानते थे कि पेड़ पौधों में जीवन नहीं होता, वे सुख दुख का अनुभव नहीं कर सकते, परंतु हमारे ही देश के एक प्रसिद्ध वैज्ञानिक ने प्रयोगों द्वारा यह सिद्ध कर दिया कि पेड़ पौधों में जीवन होता है। उन पर भी हमारी तरह गर्मी, सर्दी और विष आदि का प्रभाव पड़ता है। वे भी अन्य प्राणियों की तरह खाते पीते, सोते जागते, हंसते रोते, काम करते और ಆರಾಮ್ करते हैं ಏನ್ರಿ ಏನಿದೆ ನಮ್ಮ ಪೂರಕ ವಾಚನದಲ್ಲಿ ಏನಂತಂದರೆ ಬಹಳಷ್ಟು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಜನರಲ್ಲಿ ಒಂದು ಏನು ನಂಬಿಕೆ ಇತ್ತು ಅಂತಂದರೆ ಮರ ಗಿಡಗಳಿಗೇನಿಲ್ಲ, ಜೀವವಿಲ್ಲ, ಅವುಗಳಿಗೆ ಸುಖ ದುಃಖದ ಅನುಭವ ಆಗುವುದಿಲ್ಲ ಅಂತ ಇತ್ತು. ಆದರೆ ನಮ್ಮ ದೇಶದ ಒಬ್ಬ ಸುಪ್ರಸಿದ್ಧ ವಿಜ್ಞಾನಿ ಅವನು ಏನಂತಂದರೆ ಸಿದ್ಧ ಮಾಡಿದನು ತನ್ನ ಪ್ರಯೋಗದ ಮೂಲಕ. ಏನು ಸಿದ್ಧಗೊಳಿಸಿದನು ಅಂತಂದರೆ, ಇಲ್ಲ, ಮರಗಿಡಗಳಿಗೂ ಏನಿದೆ, ಜೀವನವಿದೆ. ಅವುಗಳಿಗೂ ಏನಂತಂದರೆ ಇನ್ನಿತರ ಬೇರೆ ಪ್ರಾಣಿಗಳಿಗೆ ಬೇರೆ ಏನು ಪ್ರಾಣಿಗಳದಾವಲ್ಲ, ನಾವು ಮನುಷ್ಯರಾಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಬೇರೆ ಪ್ರಾಣಿಗಳಾಗಿರ್ಬೋದು, ನಮಗೆ ಹೇಗೆ ಬಿಸಿಲು, ಚಳಿ, ಮಳೆ ಇವುಗಳ ಒಂದು ಪ್ರಭಾವಕ್ಕೆ ನಾವು ಒಳಗಾಗ್ತೀವಲ್ಲ, ಆ ಪ್ರಾಣಿಗಳು ಕೂಡ ಹೇಗೆ ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಭಾವಕ್ಕೆ ಒಳಗಾಗ್ತಾವಲ್ಲ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಮರಗಳ ಒಂದು ಗಿಡಗಳ ಮೇಲೂ ಕೂಡ ಏನಂತಂದರೆ ಇದರ ಒಂದು ಪ್ರಭಾವ ಬೀಳುತ್ತೆ. ಪ್ರಾಣಿಗಳಂತೆ ಏನಂತಂದರೆ ಈ ಒಂದು ಮರಗಳು ಸಹ ಉಣ್ಣುತ್ತೆ, ತಿನ್ನುತ್ತೆ, ಮಲಗುತ್ತೆ, ಏಳುತ್ತೆ, ನಗುತ್ತೆ, ಅಳುತ್ತೆ, ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತೆ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಆರಾಮನ್ನು ಕೂಡ ಮಾಡುತ್ತೆ. जगदीश चंद्र बसु ने सबसे पहले इस बात का पता लगाया था और यह भी सिद्ध कर दिया था कि सभी जीव जंतुओं की तरह पेड़ पौधों में भी प्राण है, बिल्कुल हमारी तरह। वे भी रात को आराम करते हैं, हमारी तरह उन्हें भी प्यास लगती है, इसलिए पेड़ पौधों को रोज़ पानी देना चाहिए. ನಮ್ಮದೇ ದೇಶದ ಜಗದೀಶ್ ಚಂದ್ರ ಬಸು ಅವರೇನಂತಂದರೆ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಈ ಒಂದು ಪ್ರಯೋಗದ ಮೂಲಕ ಅವ್ರು ಏನು ಹೇಳ್ತಾರ ಅಂತಂದರೆ, ಬೇರೆ ಇನ್ನಿತರ ಜೀವಿಗಳಿಗೆ, ಜೀವ ಜಂತುಗಳಿಗೆ ಹೇಗೆ ಜೀವವಿದೆ ಅಲ್ಲ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಮರಗಿಡಗಳಿಗೂ ಕೂಡ ಏನಂತಂದರೆ ಜೀವವಿದೆ. ಅವು ಕೂಡ ನಮ್ಮಂತೆಯೇ ನಾವು ಹೇಗೆ ರಾತ್ರಿ ಹೊತ್ತಲ್ಲಿ ನಾವು ಹೇಗೆ ಆರಾಮ ಮಾಡ್ತೀವಲ್ಲ, ಹಾಗೆ ಅವುಗಳು ಕೂಡ ರಾತ್ರಿ ಹೊತ್ತಲ್ಲಿ ಆರಾಮ ಮಾಡುತ್ತವೆ. ಅವುಗಳಿಗೂ ಕೂಡ ನಮ್ಮಂತೆ ಏನಂತಂದರೆ ಬಾಯಾರಿಕೆಯಾಗುತ್ತೆ. ಹೀಗಾಗಿ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಮರಗಿಡಗಳಿಗೆ ನೀರುಣಿಸಬೇಕು. तो यहाँ पर कुछ प्रश्न है जी, इनको आप ही को करना है, ठीक है. ಇದನ್ನು ನೀವೇ ಸಾಲ್ವ್ ಮಾಡಬೇಕ್ರಿ. इस गद्यांश के लिए उचित शीर्षक दीजिए. दूसरा है किस वैज्ञानिक ने बताया कि पेड़ पौधों में जीवन है. तीसरा है आज से कई साल पूर्व तक लोग क्या मानते थे. चौथा है पेड़ पौधे अन्य प्राणियों की तरह क्या क्या करते हैं. ओके, ये बड़ा ही इजी प्रश्न है, ठीक है. बड़े ही साधारण से सरल से प्रश्न है. आई होप कि आप करेंगे, ठीक है. सो थैंक्स फॉर वॉचिंग दिस वीडियो टिल दी एंड. आप सभी का शुक्रिया इस वीडियो को अंत तक देखने के लिए. अगले पार्ट को देखने के लिए मेरे चैनल के साथ ज़रूर जुड़े रहिए और बने रहिए. इस वीडियो को लाइक, शेयर और कमेंट कीजिए और मेरे चैनल योर क्लास योर फ्यूचर को सब्सक्राइब कीजिए और आने वाले वीडियो को देखते रहिए. थैंक यू.